आणि त्या अराजकाच्या मागे कुठली तरी परकीय शक्ती काम करते. त्याच्यामुळे देशातला कोणताही पंतप्रधान असेल, राष्ट्रपती असेल, अशा वेळेला राष्ट्राच्या अंतर्गत सुरक्षेसाठी संविधानानं दिलेल्या सेक्शन 352(1) हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्याला. डॉक्टर आंबेडकरांनी देशाला, सरकारला देशाची अंतर्गत सुरक्षा जेव्हा धोक्यात येईल, अराजक निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, देश तोडण्याचे प्रयत्न केले जातील, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार संविधानाने दिल्यावरती याला काळा अध्याय म्हणता येणार नाही. मग संविधानाला तुम्ही काळा अध्याय म्हणताय, तुम्ही संविधानाचा अपमान करताय. इंदिरा गांधींनी संविधानाच्या अखत्यारीत राहून अत्यंत कायदेशीर मार्गाने केलेली कृती होती. आणि मागच्या 11 वर्षामध्ये जे अघोषित आणीबाणी सुरू आहे, याला खरं तर देशाच्या इतिहासात काळा अध्याय म्हणाला पाहिजे. कोणतं स्वातंत्र्य या देशात राहिलं गेल्या 11 वर्षात? हे नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांनी सांगायला पाहिजे. कोणाचा आवाज दाबला, कोणाचा आवाज दडपला? या 11 वर्षातल्या अघोषित आणीबाणीनं काय काय नाही पाहिलं. गुजरातमध्ये पटेल आंदोलन पाहिलं. आप इमरजेंसी की बात करते हो, ये अघोषित इमरजेंसी में हमने क्या नहीं देखा है. गुजरात में सबसे बड़ा पटेल आंदोलन हमने देखा, और बाद में यही पटेल आंदोलन का नेता हार्दिक पटेल को भी आपने खरीद लिया. जो सबसे बड़ा युवा नेता इस देश में उभर रहा था, आप उसको भी पकड़कर अपने पार्टी में लाए. ये भी इमरजेंसी है. हरियाणा और उत्तर प्रदेश में हमने जाटों का सबसे बड़ा आंदोलन देखा है. महाराष्ट्र में मराठा आंदोलन देखा है. राजस्थान में गुर्जरों का आंदोलन देखा है. और ये सभी आंदोलनों को आपने कुचल दिया है. ही सर्व आंदोलनं आपण चिरडून टाकलेली आहे. आणि ही आंदोलनं का झाली? तर त्या वर्गाचं हक्क आणि अधिकार आपण मारले. नोटबंदी काय? नोटबंदीसारखा हुकुमशाही आणि अत्याचारी प्रकार जगात दुसरा झाला नसेल. जगातला सगळ्यात मोठा अत्याचार हुकुमशाही कुठली असेल तर ती या देशात प्रधानमंत्री मोदीनं तुघलकाप्रमाणे जाहीर केलेली नोटबंदी आहे. देशाच्या प्रत्येक सामान्य नागरिकाची कष्टाची कमाईसुद्धा ओरबडून घेण्याचा प्रयत्न झाला. पुढले कित्येक महिने लोक बँकांच्या रांगेत उभे होते. आपल्या हक्काचे पैसे, कष्टाची कमाई, बचत मिळवण्यासाठी धडपडत होते. त्यातच ते मेले. ही हुकुमशाही नाही तर काय? यालाच फॅसिस्टपणा म्हणतात ना, दुसरं काय आहे? सामान्य माणसानं तुमचं गुलाम व्हावं, रुपया 2 रुपयासाठी तुमच्या दारात उभं राहावं, ही हुकुमशाहीच आहे. दिल्ली आणि हरियाणाच्या परिसरात 2-2.5 वर्षे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन आम्ही या काळामध्ये पाहिलं. शेतकरी काय करत होते? 3 काळ्या कायद्यांना विरोध करत होते. ज्या कायद्यानुसार शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांची राहणार नव्हती, ती कदाचित खाजगी लाडक्या उद्योगपतींच्या मालकीची होणार होती. शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत होते. पण ते आंदोलनसुद्धा चिरडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातसुद्धा शेकडो शेतकरी मारले गेले आणि सरकार शेवटपर्यंत द्रवलं नाही.